ज्याला जीव द्यायचा आहे तो कुठे व्यायाम करतो का? व्यायाम जगण्याकरता असतो रे. नको करू हा व्यायाम. का करतोस तू? माझ्या दातांनो, वय वर्ष 23 आहे त्या तरुणाबान मुलाचं. जेलरने ज्या वेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला भगतजी गोड उत्तर देतात. जेलर साहेब, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे ये जवानी जो खून नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. माणसाने आयुष्यात निश्चय घ्यावा. ऐका ऐका, मला आज तुमच्या समोर जी कहाणी मांडायची आहे ना, ती कहाणी एका क्रांतिकारीची आहे. आणि त्या क्रांतिकारी वीर पुरुषाचं नाव आहे वीर भगतसिंग. लक्षपूर्वक ऐका. त्यानेही निश्चय केला, वय वर्ष 10. माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो, हा प्रसंग घरी न्या. हा सांगा आपल्या मुलाला, शिकवा आपल्या मुलाला. एका 23 वर्षाच्या मुलाने या भारत भूमी करता प्राण त्यागताना सुद्धा विचार केला नाही. माझ्या ताईंनो, ज्या वीर पुरुषाची गाथा मला तुमच्या समोर सांगायचे, आज त्या माणसाने एवढं चांगलं कर्म केलं की या पवित्र नारदाच्या गादीवरून त्याचं नाव निघतंय. ऐका ऐका, वय वर्ष 10. जालियानवाला हत्याकांड भगतजींनी वयाच्या 10व्या वर्षी पाहिला होता. अरे, जी माती काळी होती ती माती या भारताच्या लोकांच्या रक्ताने लाल झालेली होती. लालबुंद झालेली माती वयाच्या 10व्या वर्षी भगतजींनी हातात घेतली. कसा निश्चय करावा भगवंताच्या प्राप्तीचा, कसा निश्चय करावा? घेऊन जा हे उदाहरण घरी. वय वर्ष 10 आहे आणि हातामध्ये ती लाल बुंद झालेली माती घेतली आणि भगतजी म्हणतात, भारत मा, हे भारत मा, मी तुझा बदला घेईल मा. तुझ्यावर जे अत्याचार या इंग्रजांनी केले ना, मी त्याचा बदला घेईल मा. ऐका, वय वर्ष 10, कोवडी बुद्धी, पण या कोवळ्या बुद्धीमध्ये भारत मातेसाठी एवढं प्रेम. माझ्या ताईंनो, खरं तर असे वीर पुरुष ज्या माता जन्माला घालतात ना, भाग्यवान म्हणावं लागेल. अरे, जननी ऐसो पुत्र जने, भक्त दाता या शूर, नाही तो बिचारी बांज भली, न गवाई अपना नूर. 10 वर्षाचे भगतजी आहे, वय वर्ष 10. हातामध्ये लालबुंद माती घेतली, भारत मातेची शपथ घेतली. हळूहळू वय वाढते भगतजीचं. वय वाढत होतं, वय वर्ष 21. आणि घरच्यांनी लग्नाकरता घाई केली. भगतजीच्या आईने म्हणावं, बघत, हे 50 रुपये घे बाळा, ही पिशवी घे आणि बाजारात जा. का ग आई? का जायचं मी बाजारात? बाळा, आज तुला पाहण्याकरता पाहुणे येणार आहे. ते पाहुणे येतील, तुला पसंत करतील, तुझं लग्न जमेल, तुझं लग्न होईल. हातामध्ये 50ची नोट आहे, एका हातात पिशवी. ऐका माझ्या दादांनो, बाजाराच्या दिशेने भगतजी चालताय. चालता 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 मनात विचार करता, ही 50ची नोट आहे, ही हातातली पिशवी आहे, ही 50ची नोट मी दुकानात दिली की दुकानदार यात बाजार भरून देईल. तो बाजार घरी जाईल आणि घरी गेल्याच्या नंतर माझी आई त्या बाजाराचा स्वयंपाक बनवेल. स्वयंपाक बनवला की नातेवाईक, त्या ठिकाणी मला आलेले पाहुणे तो स्वयंपाक जेवतील, मला पसंत करतील आणि माझं लग्न होईल. जर माझं लग्न झालं तर वयाच्या 10व्या वर्षी या भारत भूमीला मी जे वचन दिलंय त्याचं पालन होणार नाही. ऐका रे माझ्या दादांनो, या वीर पुरुषाची गाथा. ती पिशवी तिथेच टाकून दिली, 50ची नोट खिशात घातली आणि भगतजी पुन्हा कधी घरी गेले नाही. इंग्रज हटाव या आंदोलनात सामील झाले आणि वयाच्या 23व्या वर्षी त्यांच्या हातून संसदेवर बॉम्ब पडला. इंग्रजांनी त्यांना कैद केलं. जो पाकिस्तान अगोदर आपल्यात होता, आता त्याची फाळणी झाली. जो पाकिस्तान आपल्या भारतात होता अगोदर, त्या पाकिस्तानमध्ये लाहोर नावाच्या जेलमध्ये त्यांना जेलबंद करण्यात आलं. जेलमधले कपडे, तरुण मुलाची अवस्था आहे, डोक्यावर जेलमधली टोपी आहे आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ऐका रे माझ्या दादांनो, भगतला फाशी होणार आहे, भगतसिंगला फाशी होणार आहे, ही बातमी संपूर्ण भारतात पसरली आणि आईच्या कानावरती बातमी आली. आई रडत रडत भगतला भेटण्याकरता आली. भगतजी जेलमध्ये, कठड्यामधून भगतजीने हात बाहेर काढले. आई रडत रडत आली. भगतजी म्हणतात, आई रोना नाही मा, रोना नाही, रडू नको आई. अगं वीराची आई कुठे रडते का? शुराची आई कुठे
कळते का आई? रडू नको ग. का रडतेस तू? ऐका माझ्या ताईंनो, त्या भगतजीच्या आईचं जे उत्तर होता ते घरी न्या. ती आई म्हणते, भगत तू जाणार आहे ना बाबा मला सोडून, याच्याकरता मी रडत नाही. तुला फाशी होणार आहे याच्याकरता मी रडत नाही रे दादा. मग आई का रडते तू? अरे मला रडू याच्याकरता येतंय की त्या विश्वाच्या मालकाने तुझ्यासारखे अजून भगत माझ्या उदरी का नाही जन्माला घातली, याच्याकरता मला रडू येते. वीराची आई ना महाराज, ती शुराची आई होती. आई रडू नको, रडायचंय ना तुला आज पोटभर रडून घे हवं तर, पण मी जाईल नाही त्या दिवशी रडू नको ग, रडू नको, एक आसू गाळू नको. आई निघून गेली. जेलर भेटण्याकरता आले. सकाळी 5 वाजता फाशी होणार होती. भगतजी सकाळी 4 वाजता उठायचे, व्यायाम करायचे आणि कसरत करत असताना जेलर त्यांना भेटण्याकरता आला. जेलर हसू लागला, भगत वेळायस का रे? मरायचंय तुला 1 तासाने, सकाळचे 4 वाजले, 5 वाजता फाशी. अरे वेड्या, मरणारा माणूस कुठे व्यायाम करतो का? ज्याला जग सोडून जायचंय तो कुठे व्यायाम करतो का रे? ज्याला जीव द्यायचाय तो कुठे व्यायाम करतो का? व्यायाम जगण्याकरता असतो रे. नको करू हा व्यायाम. का करतोस तू? माझ्या दातांनो, वय वर्ष 23 आहे त्या तरुणाबान मुलाचं. जेलरने ज्या वेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला भगतजी गोड उत्तर देता, जेलर साहेब, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे ये जवानी जो खून नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, सांस रुकती गई, लफ्ज जमते गए, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया. जाते जाते कहा बाकफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, है वतन दुनिया है जान दे, है वतन मेरे लिए, दुनिया है जान दे, है वतन त्या भगतजींनी त्या जेलर पर्यंत पोहोचवली. जेलरच्या डोळ्यात अश्रू आहे. भगत धन्य आहेस तू.
पण का रे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं? का करतो रे व्यायाम? बसलेली मंडळी वाक्य घरी न्या. भगतजी म्हणतात जेलर साहेब, मी लहान होतो ना तेव्हा माझी आई तिच्या देवाची पूजा करायची. ऐका ऐका, सात्विक निश्चय माणसाचा असला पाहिजे. मी लहान होता ना जेलर साहेब, तेव्हा माझी आई तिच्या देवाची पूजा करायची. टोपली भर फुलं रोज आणायची. त्या टोपली भर फुलातून ते सगळे फुलं आई देवाला वाहत नव्हती हो. मग एक चांगलं स्वच्छ फुल निवडायची आणि तेच तिच्या देवाला वाहायची. जेलर साहेब, जर माझी आई तिच्या देवाला फुल वाहत असताना सुकलेलं फुल वाहत नाही, तर माझी देवता ही भारत भूमी आहे. मी तिच्या चरणावर जात असताना सुकलेला कसा जाऊ, याच्याकरता मी व्यायाम करतोय. असावा माणसाचा निश्चय. अरे जगता आलं पाहिजे माणसाला भारता करता, जगता आलं पाहिजे माणसाला देशा करता, जगता आलं पाहिजे धर्मा करता आणि जगता आलं पाहिजे देवा करता. अरे देवा करता जगले ते संत, देशा करता जगले वीर जवान आणि धर्मा करता जगले शूर आणि वीर. अरे तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर और क्रूर. महाराज, या विश्वाच्या पाठीवर भगवंत सोडला, संत सोडले तर या विश्वाच्या पाठीवर कुणीच कुणाचं नाहीये. पण अंतकरणापासून भगवंताची जर का तुम्ही भक्ती केली, तुकाराम महाराज म्हणतात हाच नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. कौतुकोबा, शेजार देवाचा प्राप्त झाला, निश्चय चांगल्या कामाचा केला, फायदा काय झाला? महाराज म्हणले घर रिगे झाले, पट्ट राणी बडे आणि मग वरिले सावळे परब्रह्म. आम्ही त्याच्या दिशेने निघालो, त्याला आपलंसं केलं, त्याला मनाला घेऊन त्याला कवटाळलं आणि त्याला विनंती केली, पांडुरंगा आता तुझ्या चरणापासून मला दूर करू नको.